नमस्कार पब्लिक, मी तुमचा लाडका वी. तर आजच्या ब्लॉगची करूया सुरुवात. आणि आज आहे नागपंचमी. तर नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर सध्या आपल्या गावामधील पब्लिक बसली आहे पाराच्या वाट्यावर. तर आपण त्यांना विचारू की आज नागपंचमी आहे, तर नागदेवताची कशामुळे पूजा करतात, काय नाही सगळं. क्या बात है. तर नंबर 1 या बघा. हा नंबर 1 मान आहे ते करा, परंपरा मोडायचा. हे आमचे आवी पाया पडायचे. बस काय चिकट पेढे खाली तर बापा बघ घरचे करायला. तर आमच्या माईनं हात धुतले आपल्या दुधाने. तर एकदा माईना विचारू कशामुळे धुतले, कशामुळे. परंपरा पहिलीच आहे म्हणून करावं, मोडू नये परंपरा. बरं. हा तेवढं आपल्याला काही माहित नाही, हाय ते करावं, सोडू नये. हा तर आज आपल्या गावामध्ये आपल्या नागपंचमी आहे. तर नागपंचमी निमित्त आज गावामध्ये आपल्या पूजा असते. आणि सदरीला आता सध्या आपल्या देवाच्या वाट्यावर काय आपले पब्लिक बसलेले आहे. तर त्यांना विचारू नागपंचमीच्या दिवशी नागदेवताची कशामुळे पूजा करतात. तर 2 गोष्टी विचारू त्यांना. तर नारायणांना सांगा तुम्ही, तर नागदेवाची आपली पूजा कशामुळे करतात, कधीपासून करतात. पंजाबपासून आज्यापासून भुजंगराव आज्या होता तेव्हापासून ही पूजा करतात. परंतु ह्या पूजेचं महत्त्व पंचमीच्या दिवशी आहे. पंचमी दिवशी का आहे की 2 दिवस आमचे शेतकरी काहीच करू शकत नाही, शेतामध्ये उकरीसुद्धा नाही. याचं महत्त्व हे आहे कारण महादेवानं गंगेमध्ये 20 पंचन केलं होतं, गंगा धारली होती. तसं याने यज्ञात उड्या मारल्या त्या नागाईनं. यज्ञात उड्या मारल्यामुळं हे दुधाचं पाणी आणि हे अंगावर घेतलं, त्याच्यामुळं पचन केलं. आणि त्यामुळं हे आमचं कार्यक्रम चालूच आहे पुढे बी. आणि आम्ही करतोच आणि केलाच पाहिजे. पुढे परंपरा सुद्धा तुम्ही केल्या पाहिजे, करावंच लागणार आहे. कारण का पहिलं मानिका चिखलाचं करीत होतं नागोबी. त्याच्यानंतर ते वारल्यावर त्याच्या भावानं हे नागोबा देवच तयार केला. मग देव तयार केल्यावर मग काय झालं की ते घायभरलं होतं. ते घायभरल्यावर मग आम्ही म्हणलो बा इथं आणून ठेवी. मग त्याला आम्ही बायाला 10 रुपये 20 रुपये द्यायला 1500 रुपये दिले. त्याची विधी मार्ग केला. आणि आता हे आज संध्याकाळी मधामध्ये असते 12 महिने पूजा. आणि ही आता पंचमीच्या आज इथं पूजा असते. सगळ्या बाया एकत्र हा बाया एकत्र येऊन मुलंही खेळतात, बाया असं पूजा करतात. याचं दरवर्षीप्रमाणे असंच पंचमीच्या दिवशी आहे. एक माझ्या हातात धुतले दुधामुळे, तर त्याचं कारण काय. त्याचं कारण एक आहे, या हाताला काय होऊ नये म्हणून, चांगले व्हावं. ज्याचं लग्न नाही झालं त्याचे हात धुवा, लग्न व्हावं असं म्हणून ते केलेले प्रथा. समजा असं चालू आहे प्रथा, करीत राहावं. हो पण मनामध्ये जे होणार ती शंका इथं दुरुस्त होणार. केलं नाही केल्यावर मग काय होणार, करावं लागेल. करावं लागेल तुम्हाला पोरायला. केल्यावर शंका दुरुस्त होणार. मला आनंद वाटला, तुझ्या माईनं हात धुतली, तू धुवून घेतली. मग पुन्हा विचारलं, तिला माहीत नव्हतं. ती म्हणजे परंपरा चालू, मी हात धुतली. मला जरासं माहिती, त्याच्यामुळे सांगतो. मी फिरवतो ना, त्याच्यामुळे जरा सांगतो. आज पंचमीचा मान आहे आणि करायलाच पाहिजे. तुम्ही बी करायला पाहिजे परंपरा. तर आपल्या नारायणांना सुद्धा खूप चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे. आणि आता 2 गोष्टी आपल्या सुधाकरांना सुद्धा सांगणार आहेत. तर त्यांच्याकडून अजून विचारून घेतात. तर सांग. नागाची पूजा करणं म्हणजे असं आहे की शिवशंभूचं भूषण आहे, नागाचा फडा. त्याच्यामुळं नागपंचमी प्रत्येक दरवर्षी नागपंचमी अशी करतात की नागाचं शिवशंभूचं भूषण असल्यामुळं नागाची पूजा ठेवली जाते. तर त्याच्यावर आपण असं करू, त्याच्यावर एक गीत म्हणतो मी नागाचं. तर ते असं भूषण आहे नागाचा, त्याच्यावर थोडं 2 शब्द म्हणून दाखवतो. शिवशंभूच्या हार गळ्यातील, शिवशंभूच्या हार गळ्यातील तो बोनीचा स्वामी. अरे नागराया तुझी माझी आली नागपंचमी, नागराया तुझी माझी आहे नागपंचमी. शिवशंभूच्या हार गळ्यातील तो बोनीचा स्वामी, नागराया तुझी माझी आहे नागपंचमी.
नागराया तुझी माझी आली नागपंचमी. तर आपल्या नारायण आनानं आणि सुधाकर तात्यानं खूप चांगल्या प्रकारे अशी आपली माहिती दिलेली आहे. आताचा आपण विचार केला तर लहान लेकरापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत फोन बघायचा काय सोडीनं. त्याच्यामुळे आपण जे हे ब्लॉग बनवत असतो तर आपली माहिती पण असते की प्रत्येक शहरातील माणसाने गावकडच्या माणसाने आपले ब्लॉग बघावं आणि त्यांना काहीतरी छोटीशी एक माहिती भेटावं. त्याच्यामुळे आपण ब्लॉग बनवत असतो. आणि आता आपण बघायला गेलं तर आपल्या ज्या परंपरा आहेत तर ते वरचीवर नाहीशा होत चालल्यात. त्याच्यामुळे आपण हे ब्लॉग बनवत असतो. तर अजून पुढचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो. नागदेवताची पूजा झालेली आहे आणि नागदेवताला सांजापरीमध्ये आतमध्ये ठेवत असतात मंदिरात. आणि आता आपले पप्पवान आलेले आहेत तर त्यांना विचारतात. तर आता पंचमीची तुम्ही आज झोकी खेळत का? झाड होतं, झाडाखाली आम्ही झोका खेळत होतो. पहिले झाडाला लय झोकी राहायची, 9-10 झोकी राहायची. झोक्यासाठी आमची भांडणं व्हायची बांधण्यासाठी.
पहिले धोका असायचा मोठा होता झाडाला, इथं मोठं झाड होतं, झाडा इथं धोका आम्ही लई खेळायची इथे, धोका चढत नव्हता खूप लगे. आणि त्याच्याच बाजू खो खो कबड्डी खेळायचे, कबड्डी खेळायची, कबड्डी खेळायची, कबड्डी ती इनामात खेळायची, ते खाली त्या खाडीत खेळायची, ती रामभाऊच्या खाडीत खेळायची. कबड्डीला खूप माणसं राहायची, पब्लिक राहायची. तरी आता इथं कबड्डी नाही, काहीच नाही. आता चकले की गावात मुद्दा मारतो झोके खेळायसाठी, मला तरी झोका इथे एकही बांधलेला दिसत नाही कुठं, झोका नाही, काही नाही. आता ही पंचमी म्हणून वाटण झाली, कोणते सणही म्हणून वाटण झाली ते, बरोबर. हे काही नाही. आता सध्या उन्हाळ मैत्र झाली सगळी, काही नाही, धोका नाही, पंचमी नाही, काहीच नाही. आता हे सण वय नावाला लावलेला आहे पहिला, त्याच्यामुळे काहीतरी सण करणे म्हणून सणाचं काही राहिलं नाही लोकांना. दिवाळी नाही, कुठं काही राहिलं नाही, कुठं पंचमी राहिलं नाही, कुठं काही राहिलं नाही. त्या की सण म्हणजे वय नावाला लावलेला आहे, सण म्हणून करणे. तर मित्रांनो, आता आपण झोक्या खेळण्यासाठी आलेलो आहोत. तर म्हटलं झोके पंचमीचे एकदा झोके तरी खेळावं. तर आता एकदा आपण झोका खेळू. तर झोके पण खेळणं झालेले आहेत आणि आजचा खूप मजेशीर व्हिडिओ झालेला आहे. नक्की बघा आणि नवीन नवीन व्हिडिओ आपले असे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, शेअर, कमेंट नक्की करा आणि प्रेस करून बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि तोपर्यंत बाय बाय.